धन्य माता पिता दयाची या कुणी कन्या पुत्र होती देता पीक होती देता पीक कुणी कन्या पुत्र होती देता पीक होती देता पीक माता पिता धन्य माता पिता पूरी कन्या होती देता पीक होती देता पीक पूरी कन्या होती देता पीक होती देता पीक आपुलिया हिता जो वेदा करता जो हरिनाम आपुलिया हिता जो वेदा करता जो वेदा करता दोषे जागता अधे जागता आपोली आहे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया पूरी कन्या पुत्र होती देता पीक होती देता पीक पूरी कन्या पुत्र होती देता पीक होती देता पीक पूरी कन्या पुत्र होती देता पीक होती देता पीक पूरी कन्या पुत्र होती देता पीक होती देता पीक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा दयाचा हरिक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांच्या. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. पांडुरंगा 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 करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांच्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा. आणि आज जो या ठिकाणी 14वा अशा प्रकारचं पुण्यस्मरणाचा निर्याण सोहळा ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे, जे प्रवृत्ती निमित्त आहे, त्याची अधिष्ठात्री संत देवता, वारकरी संप्रदायाचे एक पाईक म्हणून ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं असं असणारे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण, प्रातस्मरणीय, वंदनीय हरिभक्तीपरायण आनंदरावजी कंद यांच्या ह्या सर्वांच्या अलौकिक, अकारण करून अद्भुत, असीम, अपूर्व, अलौकिक, दिव्य अशा अहेतुकी कृपेमुळं तुम्ही आम्ही सर्व जिवंत आहोत. संत जरी या भूलोकाला अवनीतलाला सोडून गेले तरी ते कीर्तिरूपाने अमर असतात आणि ते पुढे गेले ते निधायी झाले. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही परमार्थ तत्व आहे त्याचं जतन करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केला. सत्संगती, सत्शास्त्र श्रवण, वारी, दिंडी, ज्या ज्या काही सत्कर्म, सद्भावना, सद्विचार याच्याद्वारा त्यांनी जी काही आपली स्वरूपस्थिती प्राप्त करून घेतली आणि या जगाचा निरोप घेतला, तरी सुद्धा तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, अशा रूपाने मरावे परी कीर्ती रूपे वरावे, अशा रीतीनं ते आजही तुमच्या आमच्यामध्ये एक अलौकिक अदृश्य अशा स्वरूपामध्ये विद्यमान आहेत. म्हणूनच आपल्याला सद्बुद्धी झाली की त्यांचं पुण्यस्मरण संपन्न करावं आणि त्यामुळं आपल्याला ही सेवेचा भाग जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून या काळामध्ये ज्या काळामध्ये त्यांनी देह सोडला हा काळही अत्यंत पावन आहे. वास्तविक हा महिना जो आहे तर त्याला फाल्गुन मास किंवा शिमगा असं म्हणतात किंवा बोंबेचा महिना असं म्हणतात. परंतु संपूर्ण जो कालाचा इतिहास आहे त्या कालाच्या इतिहासामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आणि शांतीब्रह्म नाथ महाराजांनी हे षष्टी आणि बीज यामध्ये त्यांचं एकाचा जलसमाधी झाला नाथ महाराजांचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन झालं. त्यामुळं अध्यात्म विश्वामध्ये अशा प्रकारचा पर्वकाळ आतापर्यंत कोणीच पाहिला नाही. त्यामुळे ह्या काळाला पावन करण्यासाठी ते आले आणि ह्या दोन काळांच्या मध्य संधीमध्ये ज्यांनी आपला देह या ठिकाणी ठेवला, ब्रह्मलीन झाले, त्या असणाऱ्या हरिभक्तीपरायण आनंदराव महाराज कंद यांचं जे काही पुण्यस्मरण होत आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही आम्ही त्यांच्याच कृपाछत्राखाली एकत्र येऊन आपल्याला माझ्या वडिलांची त्यांनी केवळ स्वतःचंच कल्याण केलं नाही तर आपल्या हृदयात असणारा भक्तिभाव, विवेक,
वैराग्य हे पुढच्या पिढीमध्ये देखील संक्रमित केलं, म्हणून आपल्याला आज सद्बुद्धी होते की त्यांचं पुण्यस्मरण करावं. आज आपल्यालाही वाटतं त्यांचा जीवनचरित्र पाहिल्यानंतर की माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. या ठिकाणी ज्यांनी पराकाष्ठेच्या प्रयत्नाने ही परंपरा जतन केली आणि त्यामुळं आज आपलं सुद्धा एक प्रकारची वतनदारी आहे. हे माझी मिरासी चित्त तुझे पायापाशी, याचा धरीनं अभिमान करीनं आपुले जतन. नाहीतर हा काळ अत्यंत कलिकाळ हा अकराळ विक्राळ अशा स्वरूपाचा आहे. या काळात जन्मणारे लोक जे आहे प्रवाहाच्या दिशेने चालतात. म्हणजे जरी मोठा पोरा आला आणि त्या पोरामध्ये आपण उडी टाकली तर आपल्याला काही न प्रयत्न करता त्या ओघामध्ये जातो. पण मोठ्या पुरामध्ये मूळ नदीचं उगम जिथं आहे तिथं जर आपल्याला जायचं झालं तर अत्यंत श्रमाचं काम आहे. परंतु ह्या अशा अकराळ विक्राळ कलिकाळामध्ये देखील आपल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेचं जतन करावं, अशी ज्या संतती यांना जन्म दिला, त्यांना संस्कार केले आणि त्याचं मूर्तिमंत आपल्याला अनुभूती म्हणजे आज तो 14वं पुण्यस्मरण या ठिकाणी त्यांचं संपन्न होत आहे. नाहीतर या काळामध्ये आम्ही एकदा हरिद्वारला गेलो होतो. आमच्या मातोश्री गेल्या होत्या त्याच्या आधीच्याच वर्षी, दुसऱ्या वर्षी आम्ही सत्संगाला गेलो होतो. तर तिथं आमच्या पुतण्याचा फोन आला की त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आजीचा हे वर्षश्राद्ध किंवा पुण्यस्मरण केलं, तर साधारणपणे दुसऱ्या वर्षी केलंच पाहिजे का? मी म्हटलं मला माहीत नाही. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा आहे की सद्बुद्धी आपल्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि हे जे अनुवंशिकतेने आलेले संस्कार आहेत हे सर्वात प्रबल असतात. ते जीवनभर जन्मापासून मरेपर्यंत जात नाही. याच्याविषयी मनोवैज्ञानिक एक उदाहरण देत असतात. जर आता काही काही आजार आहेत तर ते आजार असे आहेत की अनुवंशिक आहेत आणि त्या बाबतीत जर डॉक्टरला विचारलं तुम्ही का हो हे आजार अनुवंशिक आहे खरं, पण हे बरे होतील की नाही, असं जर किती विद्वान डॉक्टरला विचारलं तो म्हणतो आपण प्रयत्न करू. परंतु अनुवंशिक आजार त्यालाच म्हणतात की जे आपल्याला आमरणांतर राहतात, हे तुम्हाला सोडणार नाही, हे तुमचे कायमचे मित्र आहे. तुम्ही किती जगामधले वैद्यकीय मदत घ्या, किती पथ्य पाळा, तरी ते काही ना काही अंशात तुमच्यामध्ये राहणारच. मग जर आपल्याला रोग किंवा व्याधी हे जर अनुवंशिक आपले जात नाही, तसंच गोष्ट आहे की जर आपल्याला आईवडिलांनी जे सुसंस्कार केलेले असतील किंवा हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐशे अर्जुना. या ठिकाणी जर आपल्या वाडवडिलांनी त्यांनी असंच म्हटलं असेल, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे माझी मिराशी चित्त तुझे पायापाशी. या ठिकाणी काय होईल ते हो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. काही जरी आमच्या जीवनात प्रसंग आला तरी आम्ही ही जी परंपरा चाललेली आहे ती आम्ही कधीही खंडित होऊ देणार नाही. अशा प्रकाराने ज्या अर्थी आपल्याला प्रेरणा झाली की आपण सुद्धा, आपल्यालाही वाटतं की या जीवनामध्ये कोहम, मी कोण आहे, कथम इदम जातम, हे जगत कुठं निर्माण झालं, कोवई कर्ताश्य विद्यते, ह्या जगताचा कर्ता कोण आहे आणि उपादानम किमस्तीय, ह्या जगत कुठून उत्पन्न झालेले, माझ्या जीवनात दुःख का, सुखाचा अभाव का, ते दुःख संबंध रहित सुख मला कधी मिळेल, असं ज्या अर्थी आपल्याला वाटतं. आणि आपल्याला हे पण वाटतं की जीवनामध्ये आपण कितीही शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचा भोग घेतला तरी सुद्धा आपल्या जीवनात रम्य समाधान किंवा परमाशांती प्राप्त होणं कधीच शक्य नाही. यासाठी एकच मार्ग आहे, मनऊनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. अनुभवे आले अंगाते जगाते तसे, ते जगाते तसे.
तेरा जगाते तसे अनुभवे आले अंगा तेरा जगाते तसे तेरा जगाते तसे तेरा जगाते तसे अनुभवे आले अंगा तेरा जगाते तसे तेरा जगाते तसे तेरा जगाते तसे अनुभवे आले तेरा जगाते तसे तेरा जगाते तसे तेरा जगाते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे आम्ही सेवन केलेलं आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का अनुभवे आले अंगा. आम्हाला याचा अनुभव आला आहे की या ठिकाणी जगामध्ये सर्व काही दुःखरूप आहे. फक्त एक परमात्मा आणि संत हे सुखरूप आहे. सुखाचा पत्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर सुख एक हेची ठाई बहु पायी संतांचे. दुसरा पत्ता पाहिजे असेल तर सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा तो. या ठिकाणी लोक जे आहेत सुखाच्या शोधात आहेत. तो दुःख संबंध रहित केवळ सुख असावं असं वाटतं, परंतु पत्ता कुठे चुकलेले आहेत आणि जिथं दुःख आहे त्या दुःखाच्या बाजारात जातात आणि तिथं सुख शोधतात. विठ्ठल म्हणून आपल्या जीवनामध्ये आता जर आपण या ठिकाणी हे पुण्यस्मरण आहे, त्यांच्या कृपाछत्राखाली एक आपला आत्मसंवाद किंवा त्यांच्या कृपाछत्राखाली एक आपण म्हणतो आपल्या चाललेल्या शिळोप्याच्या गप्पा आहेत असं समजा. या ठिकाणी आजच्या काळात हा जो काही बालवर्ग, तरुण वर्ग, वृद्ध वर्ग, मरणासन्न व्याधीनं पीडित जीव हे सगळे पाहिले तर सगळे दुःखच आहे. तर कोणीही या ठिकाणी कोणालाही शांती नाही किंवा सुख नाही. आणि याचं कारणाचा आपण वेध घेतला तर आजच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी असं केलं की हे जर अशा प्रकारची पिढी निर्माण करायची असेल तर त्यांच्यामधले संस्कार हे अगोदर आईवडिलांच्याच ठिकाणी असले पाहिजे. मनोविज्ञान आजचं असं सांगतं, बालमनोविज्ञान, जर लहान मुलगा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे सांगितलेले लालयत पंचवर्षांनी 5 वर्षापर्यंत त्या लहान बालकाला त्याचं लालन पालन करावं, त्याचं सर्व मन संकल्प पूर्ण करावे, मागेल ते त्याला द्यावे. पण 10 वर्षांनी ताडयेत, परंतु त्याला 10 वर्षापर्यंत ते ऐकत नसेल तर त्याला 10 वर्षापर्यंत कधी कधी शासन करावं, ताडण करावं असं सांगितलं. आणि पुढे जाऊन सांगितलं प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रे मित्रवद आचरेत. ज्यावेळेला 16 वर्षाचा मुलगा होतो त्यावेळेला आपण त्याला शासन करायला लागतो, त्यावेळेला घराच्या बाहेर त्याला आपण हकलून द्यायचं सांगतो. वास्तविक हे जे सगळे संस्कार आहेत हे त्याला बालपणातच केले पाहिजे. म्हणजे 12 वर्षापर्यंतच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आणि जर तो मुलगा चुकीच्या मार्गावर जायला लागला तर आपण त्याला 16व्या वर्षी जे काही उपाय करतो ते उपाय करतो, त्याला मारतो, त्याला बाहेर हाकलून देतो, काय काय उपाय आपण करतो, परंतु देवदेवलशी करतो, व्रतवैकल्य करतो. पण त्यावेळेला त्याला कोणतीही गोष्ट ही पुत्रे मित्रवद आचरेत, तो आपला मित्र आहे असं सांगून त्याच्याबरोबर आपण वर्तन केलं, व्यवहार केला तर सुधारण्याची शक्यता असते, नाहीतर सुधारत नाही. आणखीन मनोवैज्ञानिकांचा एक सिद्धांत आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जर 16 वर्षापर्यंत मनुष्याला लहानपणापासून संस्कार असतील आणि समजा तो मुलगा 16 वर्षानंतर वाईट संगतीत गेला, आता त्याचे संस्कार पुन्हा बदलू शकतात. आपल्याला वाटतं की ते पूर्ण गेलं आता त्याला हे वाईट तो संगतीला लागला, वाईट मार्गाला लागला. पण त्यांचं संशोधन सांगतं वयाच्या 35 नंतर जेव्हा 16 ते 32-35 ह्या वयामध्ये त्याला अनेक त्याच्या दुष्ट आचरणामुळं, दुष्ट विचारामुळं, दुष्ट भावनेमुळं, दुष्ट संगतीमुळं जेव्हा त्याला पावलोपावली ठेचा लागतात तेव्हा त्याचे पूर्वीचे संस्कार वयाच्या 35व्या वर्षापर्यंत पुन्हा जागृत होऊन तो आपल्या मूळ पदावर येतो. विठ्ठल विठ्ठल
16व्या वर्षापर्यंत जर तो हरिपाठ वाचत असेल, काही नामजप करीत असेल, ज्ञानेश्वरी वाचत असेल आणि पुढे त्यांनी सर्व सोडून दिलं, तरी सुद्धा त्याचे विचार किंवा त्याच्या अंतःकरणावर त्या परमार्थिक विचारांचा एवढा ठसा उमटलेला आहे की तो पुन्हा 35च्या नंतर इकडं वळू शकतो. पुन्हा तो स्वतःहून सत्संगतीमध्ये सत्शास्त्र, सद्ग्रंथ किंवा सज्जन पुरुषांचा आश्रय घेतो, अशी गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की जर समजा एखादा मुलगा आपण लक्ष न दिल्यामुळं 16व्या वर्षापर्यंत वाया गेलेला असला आणि आता तुम्ही त्याला किती प्रयत्न केलं तर 35व्या वर्षी सुद्धा तो पुन्हा त्याच चालीवर जाणार, ती चाल सोडणार नाही. याचा अर्थ आईवडिलांची अशी जबाबदारी आहे की ह्या मुलाला बालपणापासूनच संस्कार केले पाहिजे. प्रल्हाद आपल्या सगळ्या राक्षस आहे आणि राक्षसांच्या मुलांचा एकत्र करतो आणि त्यांना सर्वांना सांगतो, कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानीय. हा भागवत धर्म, हा वारकरी संप्रदाय इतका श्रीमंत आहे की या ठिकाणी तुमच्याजवळ धन दौलत असेल की नाही सांगता येत नाही, तुमची कीर्ती असेल की नाही सांगता येत नाही, पण तुम्ही समाधानाने तुडुंब भरलेलं तुमचं जीवन असेल. हे कशामुळे तर ह्या वारकरी संप्रदायाचे संस्कार जे आहेत ते लहानपणी जर तुम्ही ग्रहण केले असतील तर त्यांनी सांगितलं कौमारे आचरित प्राज्ञ, म्हणजे जर शहाणा माणूस असेल, शहाणा आई वडील असतील तर त्यांनी आपल्या बालपणामध्ये ह्या मुलांना ह्या प्रकारचे जे संस्कार आहेत ते संस्कार दिले पाहिजेत. विठ्ठल वंदनीय प्रातस्मरणीय स्वामी सांगायचे, कोणी मनुष्य आला की अरे 7 पिढ्याची, कोणी तू काय व्यवसाय करतो, तो म्हणजे मोठे माझे 2-3 व्यवसाय आहेत. अरे तुझे व्यवसाय असून काय उपयोग आहे, तू 7 पिढ्याची इस्टेट मिळवली तर एका क्षणामध्ये ते तुझी पुढची पिढी त्याला नष्ट करू शकते. त्यापेक्षा नाही, पण त्यांच्यासाठी मी मिळवलेलं आहे. अरे त्यांना तू त्याच्यापेक्षा ह्या भागवत धर्माचे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, वैराग्य, विवेक याचे धडे दे. विठ्ठल हे झालं मनोविज्ञानाचं. त्याच्यापेक्षाही पुढं हे जे अनुवंशिकतेचं शास्त्र आहे ते असं सांगतं की या ठिकाणी हे जे संस्कार आहेत हे मुळात आईवडिलांच्या ठिकाणी असले पाहिजेत आणि ते आईवडिलांचे संस्कार जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला काही शरीरशास्त्र या ठिकाणी सांगायचं नाही जास्त. गर्भधारणा कशी होते आपल्याला सर्वांना माहीत आहे साधारणपणे. तर ते जे संस्कार आहेत ते आईच्या आणि वडिलांचे मुलाच्या ठिकाणी बीजरूपामध्ये संस्थापित होत असताना ते जर सात्विक संस्कार आईचे आणि वडिलाचे असतील, ते संस्कार घेऊन जेव्हा तो येईल त्यावेळेला त्याला लहानपणापासूनच त्याला आपोआप ही जी प्रकृती असते, हा जो स्वभाव असतो, तो जे आई वडिलांचे संस्कार असतील तिकडच ओढत असतो. शुद्ध बीजापू तुकोबाराय हे सर्व आपल्या जीवनाच्या कल्याणात सांगतात.
कल्याणासाठी सांगतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. विठ्ठल. म्हणून आपल्याकडं हे जे काही गर्भवती स्त्री आहे तिच्यासाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आरोग्यशास्त्रामध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये काही तिच्या दैनंदिनीचे नियम सांगून ठेवलेले आहेत. आणि ह्या नियमाला ज्या अनुसरतात त्या स्त्रिया ह्या सत्पुत्रालाच जन्म देतात. विठ्ठल. आजच्या काळामध्ये जे काही ज्याला म्हणतो आपण कुपुत्रांचा जन्म होतो किंवा ज्या असत कन्या जन्माला येतात किंवा या ठिकाणी गर्भवती स्त्रीला जे प्रसूतीचे त्रास होतात किंवा गर्भवती असताना अनेक प्रकारचे व्याधींना सामोरं जावं लागतं, याच्यावर पश्चिम जर्मनीत बरेच प्रयोग झाले. थोडक्यात सांगतो, आमचे एक मित्र आहेत पश्चिम जर्मनीला, तर ते आले होते मधल्या काळामध्ये. तर आपल्याकडे असं आहे, भागवतामध्ये एक श्लोक आहे, श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. की त्यावेळेला जे आपला अभिमन्यू जो हे चक्रव्यूहात मारला गेला त्याची सर्व म्हणजे पांडवांची सर्व मुलं ह्या अश्वत्थाम्याने मारून टाकली. वंशखंडन व्हावा म्हणून त्या गर्भामध्ये अभिमन्यू होता. म्हणजे एक ती जी उत्तरा आहे अर्जुनाची सून, अभिमन्यूची पत्नी, ती गरोदर होती. परंतु भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी धर्मराजाला युधिष्ठिराला राज्याभिषेक करून ते द्वारकेला जायला निघाले. त्यावेळेला त्यांना पोहोचवण्यासाठी द्रौपदी किंवा काय कुंती माता हे सर्व पांडव आले आणि इकडं माग तिच्या उदरामध्ये इतका दाह व्हायला लागला की त्या अश्वत्थाम्याने त्या ठिकाणी कोणतं ब्रह्मास्त्र सोडलं की हा गर्भ नाहीसा व्हावा म्हणून ती धावत आली. अत्यंत शोक करीत तिनं द्रौपदी मातेला कुंतीला सांगितलं की अशा प्रकारे माझ्या उदरामध्ये दाह आहे. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. भगवान परमात्म्याने विचारलं तुम्ही दुःख का करता. त्यांनी सांगितलं की अशी आता ही उत्तरं आम्हाला सांगत आहे. परमात्मा म्हणले काळजी करू नका. परमात्म्याने सुदर्शन चक्रासहित त्याच्या गर्भामध्ये तिचा प्रवेश केला आणि पूर्ण 9 महिने त्या गर्भाचं रक्षण केलं. आणि नंतर जेव्हा परीक्षितीचा जन्म झाला तेव्हा परीक्षिती हे नाव का पडलंय भागवतामध्ये विचार सांगितलेला आहे. परितः इक्षती इति परीक्षिती. जो सारखा इकडं तिकडं पाहतो त्याचं नाव आहे परीक्षिती. इक्ष म्हणजे पाहणं, परी म्हणजे आजूबाजूला. सो सारखा आजूबाजूला पाहतो. हे नाव का झालं त्याला, त्याचं कारण असं आहे की जो गर्भ सुदर्शन चक्राचं तेज तो पाहत होता ते त्याचं काय करत होतं, संरक्षण करत होतं. परंतु जेव्हा जन्म झाला तेव्हा भगवान त्या ठिकाणी अंतर्धान पावले. अर्थात सुदर्शन चक्राचं तेज त्याला दिसेना म्हणून ते ज्या तेजाने माझं संरक्षण केलं, जो दिव्य तेजपुंज असणार परमात्मा तत्व चतुर्भुज रूपात भगवान परमात्मा माझं संरक्षण होता तो गेला कुठं म्हणून तो कावरा बावरा झाला आणि इकडं तिकडं पाहायला लागला. याचा अर्थ असा आहे की हा जो मंत्र आहे या मंत्राने त्याचं रक्षण केलेलं आहे. तर आजही पश्चिम जर्मनीमध्ये आपली सगळी पुराणं, वेद, स्मृतिग्रंथ, संत वाङ्मय याचा अभ्यास करतात. वास्तविक त्यांना ही वैदिक सनातन परंपरेचा काही संबंध नाही, परंतु ते लोक सुद्धा याचा एवढा अभ्यास करतात. आणि त्या आमच्या मित्रांनी सांगितलं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जे काही ट्रीटमेंट चालतात त्याच्यामध्ये डॉक्टर लोकच जवळजवळ सांगतात. आणि इतका संस्कृती अपरिचित असणारा देश तिथल्या 10% स्त्रिया ह्या कृष्णाय वासुदेवाय याचा जप करतात. विठ्ठल. आम्ही काही टेप हे करून ठेवले, रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. कोणाला पाहायचं असेल तर आळंदीला पण पाहायला मिळेल. तर आमच्या परिचित काही स्त्री आहेत तर त्यांनी श्रीकृष्णाय वासुदेवा याचा एका मुलीनं खूप जप केला. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भागवत पारायण आणि राहिलेल्या वेळामध्ये सासू सासऱ्यांनी सुद्धा अशा गरोदर स्त्री ही आपली पुढची परंपरा रक्षण करणारी आहे. तिच्या उदरी येणारं संतान तिला चांगलं व्हावं म्हणून ती जर धार्मिक कृत्य करत असेल तर तिला प्रोत्साहन द्यावं. विठ्ठल. तो
तो मुलगा तिला मुलगा झाला. त्या मुलाला जेव्हा त्याचं कटिंग करायची, केस कापायची, तो इतका रडायला लागला की पार तो त्या न्हावी बाबांना हातच लावून देईना, इतका रडायला लागला. आणि तितक्यामध्ये ते भजन करणारे होते, चांगले गायक होते, ते आपल्या तिकडेच राहत होते. तर त्यांनी काय केलं, ते करत असताना अभंग म्हणायला सुरुवात केली. त्याच्या जीभ आपोआप लळळ लळळ अशी व्हायला लागली. आम्ही त्याचे फोटो करून ठेवले, विठ्ठल, आणि शांत झाला विठ्ठल. त्या काळामध्ये आपण आहार कोणता घ्यायचा, विहार कोणता, संगती कोणतं, वाचन काय, पाहायचं काय, आचरण कसं करायचं, ही जर नियमावली आपण जर पाळली तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. विठ्ठल. म्हणून या अभंगामध्ये जे काही प्रथम चरण आहेत ना, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांना एक आश्चर्यकारक असे तुकाराम महाराजांच्या मुखातून उद्गार बाहेर पडतात. ते कोणते? धन्यतेचे उद्गार आहेत. त्या अमरकोशामध्ये असं लिहिलेले काय, सुकृती पुण्यवान धन्य. हा सुकृती म्हणजे जो चांगलं कार्य करतो, किंवा पुण्यवान जो पुण्य जेणेकरून होईल अशा प्रकारचं कार्य करतो, जीवनात पाप करीत नाही, आणि असा जो पुरुष आहे तो धन्य आहे. सुकृती पुण्यवान धन्य. तर ह्या पुरुषाला जगद्गुरु तुकोबारायांसारख्या महापुरुषांनी, की ज्यांना हे आजपर्यंत सदेह वैकुंठगमन झाल्याचं कुठेही आप नाही. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणी सांगा, कोणी हे शरीर बरोबर नेलं, पण तुकाराम महाराज मात्र मानव देव घेऊन निजधामा गेले. असे तुकोबाराय म्हणतात की खरे धन्यवादाला पात्र ते आहेत, ते म्हणजे कोण? त्यांचे आई वडील आहेत. धन्य माता पिता तयातिया, धन्य माता पिता तयातिया, धन्य माता पिता तयातिया, धन्य माता पिता तयातिया. आपली आई दादा जगता, आपली आई दादा जगता, ही आई दादा जगता, आपली आई दादा जगता. धन्य माता पिता तयातिया, धन्य माता पिता तयातिया. भूलगंगा बुझे होतीले होतीले, गंगा बुझे होतीले होतीले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, धन्य माता पिता तयाचिया. आपल्याकडे जे शब्द आहेत ना, हे नावं जी आहेत, प्रत्येक नावाचा अर्थ आहे. माता पिता हे शब्द आहेत. आपल्याकडे असं काही नाही. आजकाल आहे ना, काही लोकांची आता नवीनच नावं, जी शास्त्रातली नावं ती कोणी ठेवत नाही जास्त. आता नवीन एक अमेरिकेतला अर्ध आणि भारतातला अर्ध ठेवायचं. कृष्णा नाही ठेवायचं, क्रेशा ठेवायचं. या ठिकाणी असं आहे, माता आणि पिता या शब्दांचा अर्थ आहे, संस्कृत मधले हे शब्द आहेत, त्याचा अर्थ आहे पिता म्हणजे वडील. हे आपण समजतो, पण पिता का म्हणतात वडिलांना? पाती इति पिता. जो आपल्या मुलाचं, पाती म्हणजे रक्षणम करोती, आपल्या मुलाचं कोणत्याही प्रकारचं पतन होऊ न देता त्याचं जीवन खऱ्या अर्थाने पारमार्थिक कसं राहील, त्याचं खरं हित कसं होईल, या संबंधाने त्याचं जो रक्षण करतो त्याला म्हणतात पिता. विठ्ठल. माता शब्द जो आहे ना, त्याचा अर्थ असाच आहे, मियते अनया सा माता. जी आपल्या मुलाचं, आपण म्हणतो ना मुलाचे काय पाय पाळण्यात दिसतात, काय बरोबर आहे ना? बरोबर. तर त्या ठिकाणी त्याचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे मुलाची प्रत्येक हालचाल
त्याला कोणता दुर्गुण आहे की सद्गुण आहे, सद्गुण असेल तर त्याला कसा पोषण करावं, दुर्गुण असेल तर त्याला कसं घालवावं, हिचं डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस जी मुलाचं अशा प्रकाराने अंदाज घेते आणि त्याप्रमाणे कृती करते, तिला म्हणतात माता. विठ्ठल. हे आता त्या मुलांना धन्यवाद द्यायला पाहिजे, यांना कशाला धन्यवाद द्यायचे, आहे की नाही? आई वडिलांना धन्यवाद देतात. खरी स्थिती हीच आहे की मुलगा जो आहे तर मुलगा आपल्या वेदामध्ये सांगितलं आत्मा वही पुत्र नामा अशी. पुत्र म्हणजे दुसरा कोण नाही, पुत्र हे पित्याचं स्वरूपच आहे. ते स्वरूप या ठिकाणी पित्याचं दुसरं स्वरूप प्रतिबिंब कोणता असेल तर तो पुत्र आहे. याचा अर्थ जसा पिता तसा पुत्र. विठ्ठल. हे कशावरून? त्यांची श्रेष्ठता. आज या ठिकाणी आमचे बंधुवरी हरिभक्त पारायण वंदनीय भाऊसाहेबजी दादा यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं, पुण्यस्मरण केलं. मग ते धन्य आहेत, त्यांना धन्यवाद नाहीच आहे. हा धन्यवाद सगळा आई वडिलांना आहे. विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाच्या, हे आई वडिलांकडे जातं. याचा अर्थ असा आहे की आपली ही जी लोक परंपरा आहे याच्यामध्ये वेदाने सांगितलं पुत्र तंतुम मा व्यवच्छेदसी. आपलं जी संतान परंपरा आहे ती संतान परंपरा कायम टिकली पाहिजे. गृहस्थाश्रमासाठी शास्त्राने हे वर्णन केलेलं आहे. तेव्हा आपल्याला जन्मदाते जे आहेत तर त्यांनी आपल्या वेदाच्या आज्ञेचं त्याला काय म्हणतो पालन केलेलं आहे आणि त्या वेदाच्या आज्ञेचं पालन करून वेदाचे संदेश ह्या उत्तरोत्तर चालत राहावे, प्रसारित व्हावे, त्याचा व्यापक प्रचार व्हावा म्हणून तुम्हाला आम्हाला जन्म दिला. म्हणून हे आपलं कर्तव्य नाही किंवा ही आपली बहादुरी नाही, ही सर्व आई वडिलांची आहे. विठ्ठल. इतकंच नाही, तुम्ही म्हणाल आम्ही आई वडिलांचं पुण्यस्मरण करतो. आई वडिलांचं पुण्यस्मरण करता ही जी बुद्धी आहे ही बुद्धी त्यांनी संक्रमित केली आहे म्हणून करता. विठ्ठल. परम वंदनीय प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराज ह्या गोष्टीवर फार भर द्यायचे. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की 2 भाऊ होते, नंतर ते वेगळे निघाले. एकाच्या मुलाचं लग्न होतं, तेव्हा लग्न जमवायचं होतं, तेव्हा पाहण्यासाठी पाहुणे आले. पाहुण्यांनी विचारलं की तुमचं देवक कोणतं आहे. त्यांना विचारलं म्हणजे त्याला गोत्र कोणतं आहे असं विचारलं. तो म्हटला गोत्र मला माहीत नाही, गोत्र काय प्रकार आहे मला माहीत नाही, पण आम्हाला आमच्या वडिलांनी जेव्हा जमीन दिली तेव्हा एक फणभर सुद्धा कमी जास्त केलं नाही, समान वाटण्या करून दिल्या, पण गोत्र काय माझ्याकडे आलं नाही. हा ते गोत्र भावाला विचारतो. त्यांनी विचारलं संध्याकाळी की दादा आज पाहुणे आले होते, त्यांनी गोत्र विचारलं तर गोत्र तर काही कधी आमच्याकडं वाट्याला आलेलं नाही, तुझ्याकडं आलंय का, ते गोत्राचं काय असं त्यांनी विचारलं. याचा अर्थ असा आहे की मुलं जे असतात आई वडिलांची सर्व इस्टेट घेतात, कोणती भौतिक इस्टेट घेतात, पण आध्यात्मिक पालन जर करायचं असेल तर तो विचार जर त्या माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा हे पालन करण्याचं सामर्थ्य, मनोबल, बुद्धिबल, आत्मबल, शारीरबल हे सर्व आई वडिलांनी दिलेलं आहे. विठ्ठल. तुका मुले होता ठेवा तोया भाव सापडला, तोया भाव सापडला, तोया भाव सापडला. मुले होता ठेवा तोया भाव सापडला, तोया भाव सापडला, तोया भाव सापडला. आणि त्याच्यामध्ये
तुकाराम महाराजांना विचारलं, धन्य माता पिता तयाच्या, माता पिताही धन्य आहेत आणि ती संतती सुद्धा धन्य आहेत, ओघानेच आलं. पण असे कोणते लोक आहेत? तर तुकाराम महाराजांनी कसे शब्द प्रयोग केले. आणि आता सध्या बऱ्याच वेळेला ह्या विषयावर आपण चिंतन केलं तर त्याच्यामध्ये असं आहे की ह्या काळामध्ये दर आपल्याला ह्या दुःखाचा डोंब उसळलेला आहे, त्रिविध तापाने सगळे लोक होरपळत आहेत. अशा वेळेला आपल्याला एकच उपाय आहे, तुकोबारायांची वाणी जी गाथेमध्ये आलेली आहे, ज्ञानोबाराय नाथ महाराज जे भागवतामधून आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तर यांचा आश्रय घेतला तरच आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे, नाहीतर आपल्या जीवनाची माती आहे. विठ्ठल. स्त्री असो पुरुष असो, 18 पगड जातीमध्ये कुठेही जन्म असू द्या, सुष्ट असो दुष्ट असो, त्यांनी या ठिकाणी गाथा आपल्या उराला कळावा आणि दररोज किमान 15 अभंग वाचले तर वर्षभरात आवृत्ती होते. आणि त्याला जीवनात ज्या दिवशी संकट येईल हे मी आपल्याला खात्रीनं सांगतो, त्या दिवशी कुठेही गाथा उघडा, तुमचा प्रश्न तुकाराम महाराज सोडून देतील. चिंतन करा. विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता पिता तयाची. आपण कोण? तर ते सांगतात, या ठिकाणी जो श्रीमंत असेल, जो मोठा विद्वान असेल, जो पंतप्रधान असेल असं सांगत नाही. तो कोणता पुरुष आहे ते ह्या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये सांगतात. आपुलिया हिता जो आसे जाता, आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया याच्यासाठी सांगत होतो की तुकाराम महाराजांचे एक एक शब्द, जर त्या शब्दाचा आपण थोडासा विचार केला, आपली भाषा मराठी आहे, तुकाराम महाराजांनी मराठीतच गाथा लिहिलेला आहे, शब्दप्रयोग अलीकडचे आहेत, आपल्याला कळण्यासारखे आहेत. थोडा नाही कळला तर आपल्यापेक्षा ज्येष्ठ संतांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, साधकांना विचारावा. आणि एवढं आपण जर पाहिलं तर आपल्याला एक एक जीवनातलं असं मार्गदर्शन होतं की आपला प्रवास निर्वेद. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. या ठिकाणी आपल्याला एवढं मार्गदर्शन होतं. तर आता माता पिता त्याच्या धन्य आहेत. कोण? पुरुष. तर ते सांगतात, आपुलिया हिता जो जागता असे, जो आपलं स्वतःच्या कल्याणासाठी जो सारखा जागृत आहे. म्हणजे जसा एखादा तो कोलाटी खेळ करतो आणि तो तारेवर चालतो, तारेवरची कसरत म्हणतो आपण, किंवा दोरीवर चालतो, 45 फुटावर उंचीवर तो चालतो. अशा वेळेला तो चालताना काय काय खरा दक्ष कुठं असतो की प्रत्येक पावलामध्ये मी खाली पडलो तर माझ्या सगळ्या शरीराचा चुरा होईल, हाडं मोडतील, एक एक पाऊल जपून टाकतो. तसा आपलं खरं हित काय आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. या ठिकाणी आपलं हित जे आहे आणि ते दुसऱ्यालाही ते हित करणारे आपले इतर लोक तर नाहीतच नाही, ते वेगळ्याच प्रवाहात आहे.
परंतु आपले आई वडील जर पारमार्थिक संस्कारयुक्त नसतील तर हित ते नकळे जननी जनका लावीला दावीला लौकिका चारती, ते तुम्हाला लौकिक हित सांगतील पण आध्यात्मिक हित सांगणार नाही. आणि लोक काय करतात, बरेच लोक असे आहेत की इतर लोकांच्या विषयी खूप स्तुती करतात की हा मनुष्य सज्जन आहे, हा मनुष्य श्रीमंत आहे. तू हा सज्जनही नाही आणि दरिद्रीपणे गेलं नाही, दुसऱ्याचं काय स्तुती किंवा निंदा करून उपयोग आहे. आपलं कुठं आहोत, पहिल्यांदा आत्मनो मोक्षार्थम, आपलं कल्याण व्हावं आणि मग नंतर जगद हितायच. ज्या लोक आहे ना जगाला चांगल्या प्रकारचा उपदेश करतात, खूप लोकांचं कल्याण व्हावं असंही त्यांना मनात वाटतं, पण स्वतःचंच कल्याण केलं नाही, अशा लोकांचे शब्द जे आहेत ते लोकांच्या हृदयापर्यंत जात नाहीत. स्वामी रामतीर्थांनी सांगितलं की अशा ज्या व्यक्ती आहेत की स्वतःचं कल्याण केलं नाही आणि लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवतात, असे जे लोक आहेत ह्या समाजातल्या विषवल्ली आहेत. विठ्ठल याचा अर्थ खरे पुत्र कोण, पहिला आपलं आत्मकल्याण करणं. माझा आचार सदाचारच असला पाहिजे, बस माझा विचार हा सद्विचारच असला पाहिजे, माझ्या भावना ह्या सद्भावनाच असल्या पाहिजे. या रीतीनं मला जीवनामध्ये कितीही संकट आली, काही झालं तरी मी सत्याला सोडणार नाही. सदाचार सद्विचार सद्भावनामध्ये सत शब्द आहे ना, सत्य, मी त्या सत्याला कधी सोडणार नाही. मला केवढंही मोठं प्रलोभन आलं तरी मी त्याच्याकडे पाठ फिरवील. आणि किती संकट मेरू पर्वतासारखी जरी आली तरी मी प्रलोभनाला कधी बळी पडणार नाही. हे एक तप आहे, साधुत्व टिकवणं हे एक तप आहे. तेव्हा ह्यासाठी जो दृढ निश्चयाने युक्त पुरुष आहे तर त्याच्या माता आणि पिता धन्य आहे. नाहीतर स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, एक मनुष्य आहे, त्याला गावातलं पूर्वीच्या काळामध्ये शौचालय नव्हती, लोक गावाच्या बाहेर दिशेला जात, तेव्हा एक मनुष्य जो आहे त्याला जुलाब होत होते, म्हणून त्या ठिकाणी त्याला घाईमुळं वर एक कडा होता, त्या कड्यावर तो गेला आणि खाली लोक जाण्याची जी जागा होती ती खाली होती, कड्याच्या खाली. तर एक मनुष्य होता त्याला मलावर होत होता, आपण म्हणतो ना ज्याचा कोठा जड आहे त्याला किंवा मूळव्याध आहे, असा एक मनुष्य खाली बसला आणि हा वर बसला. योगायोगाने अंधारात कळलं नाही, त्या यांनी जे काही मलप्रवृत्ती झाली ती त्याच्या खालच्याच्या सरळ डोक्यावर गेली. तो इतका आनंद झाला त्याला, तो म्हणला काय कोठा साफ होतोय. विठ्ठल तसं दुसऱ्याचे गुणही नाही आणि दुसऱ्याचे दोषही पाहू नये. त्यांनी सांगितलं गुण दोष दृशिर दोषो गुणस्तु उभय वर्जिता. लोकांचे गुणदोष कशाला पाहता, आपल्याजवळ गुणदोषाला काय गुण आहे. या ठिकाणी आपण आपले गुण कसे वाढवावेत आणि आपले दोष कसा, त्या दोषाचं निर्हरण कसं करावं यासाठी डोळ्यात तेल घालून सावधपणे जो राहतो असा जो पुरुष आहे तो आपल्या हिता जो असे जागता, तो खऱ्या हितासाठी. हित ते करावे देवाचे चिंतन या ठिकाणी, आणि हित नाही ठावे जननी जनका. जर आपल्याला परमार्थ हे महाधन आहे आणि ते धन ज्याने प्राप्त, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण पावया जतन हे उपाय लाभाचे. असा हा परमार्थ धन जतन करणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाचे आई वडील धन्य आहेत. जगामध्ये त्याच्याकडे किती भौतिक धन असलं, आम्हाला एकदा स्वामी महाराजांना हृदयविकाराचा झटका आला होता. पुण्यामध्ये एका घरामध्ये त्यांनी आम्हाला नेले, एका वाड्यामध्ये. त्या वाड्यामध्ये त्यांनी सांगितलं माझी इच्छा आहे की तुम्ही घर पाहावं. तर ते घर सगळं आम्ही पाहिलं, त्याच्यात 32 खोल्या होत्या, जवळजवळ 2 रस्त्यामध्ये ते पूर्ण घर होतं, म्हणजे इतकं लांब रुंदीचं ते घर होतं. तेवढ्या याच्यात त्यांना त्रास होत होता, पण आता त्यांनी स्वामी भिडस्तपणाने त्यांचं ऐकलं. नंतर त्यांनी विचारलं तुम्हाला घर पाहून काय वाटलं. स्वामी महाराजांनी सांगितलं घर पाहून काय वाटलं खरं सांगू का, मला एक थोडं वाईट वाटलं की एकतर ह्या घरातून तुम्हाला कधीतरी बाहेर काढलं जाईल किंवा घर तरी पडेल. विठ्ठल याचा अर्थ हे जे धन आहे,
धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. सगळं जागच्या जागेवर राहतं, फक्त आपण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. अशा प्रकारचं आपलं कर्म हे सत्कर्म असलं पाहिजे. विठ्ठल. आणि हे खरं आपल्या हिताच्या ठिकाणी जागणं आहे. परमार्थ धनाचं जतन करणं ही खरी श्रीमंतीचं जतन करणं आहे. आणि तुकोबाराय याच्यानंतर सांगतात की हा पुरुष जो आहे ना, तर आज हा पुरुष जन्माला आल्यानंतर तर सांगतात तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, त्याचं वास वैकुंठी पाहती. असा जर महापुरुष सदाचरणी पुरुष असला तर वैकुंठामध्ये त्याची वास पाहतात की भक्त कैपा येथे येती. आणि गाजे वैकुंठी सोहळा, तो जेव्हा मरणानंतर तिथं जातो त्यावेळेला तिथं त्याचा मोठा सोहळा होतो. आणि जन्माला जोपर्यंत ह्या शरीरात आहे तोपर्यंत त्याच्या सांगितलं काय तुका याही भूमंडळा माझी कीर्ती, इथेही त्याची कीर्ती असते. आणि याची कीर्ती एवढीच राहत नाही, मरणानंतर देखील त्याची कीर्ती वाढत जाते. जसं ज्ञानोबारायांची कीर्ती, तुकोबारायांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत देहानी गेले तरी कीर्तीचा कसा उत्तरोत्तर प्रचार प्रसार होत आहे. त्याचं कारणच असं आहे की यांची कीर्ती जी आहे ती एका साहित्य संमेलनामध्ये गुरुवर्य वैकुंठवासी साखरे महाराजांनी एका साहित्यिकाला उत्तर दिलं होतं. त्यांनी सांगितलं की ज्ञानोबारायांचं वाङ्मय तुकोबारायांची गाथा ही चंद्र सूर्य असेपर्यंत राहील असं त्यांनी सांगितलं. ते म्हणे तुमचं बोलणं थोडं चुकलं म्हणे, जोपर्यंत तुकोबारायांची ज्ञानेश्वरीची गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. विठ्ठल. म्हणून या ठिकाणी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. तुकाराम महाराज म्हणतात का असा पुरुष धन्य आहे, त्या पुरुषाला धन्यवाद तुकाराम महाराज देतात. त्याच्यानंतर तुकाराम महाराज सांगतात की देवाला खरा आनंद कधी होतो याविषयी तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात कुळी कन्या पुत्र कुळी म्हणजे एखाद्या कोळामध्ये जेव्हा सात्विक अशा प्रकारची संतती निर्माण होते, जन्माला येते, तो जेव्हा मोठा होईल त्याच्या जगामध्ये तो काही कार्य करील तेव्हा त्याची कीर्ती किंवा त्याच्यापासून लोकांना आनंद होतो.
परंतु हा लोकांना आनंद होण्यापेक्षा इथं तुकाराम महाराज म्हणतात की देवाला आनंद होतो. असा पुत्र किंवा अशी कन्या जेव्हा जन्म घेते तेव्हा ह्या निसर्गाला देखील आनंद होतो, देवाला देखील आनंद होतो. भागवतामध्ये काही पुराणामध्ये किंवा एक रघुवंश नावाचं काव्य आहे, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर असे जे रामराय, लक्ष्मणराय ह्या अशा अवतारी कुटीतल्या पुरुषांचा किंवा कृष्ण परमात्म्याचा जेव्हा अवतार झाला, तो अवतार झाला त्यावेळेला हा जो निसर्ग आहे, जी नद्या अत्यंत वेगाने वाहत होत्या त्या सुद्धा थांबल्या, मोर नाचायला लागले. त्या ठिकाणी निसर्गामध्ये सगळीकडे आपोआप एक शांतता आणि आनंद वाटायला लागला. दुष्ट चोरी करणाऱ्या पुरुषाला आज चोरी करू नये, चोरी करण्याचे भावनाच निवृत्त होऊन गेली. उलट आपण ते कर्म करू नये असा अंतकरणात वैराग्य निर्माण झालं. असा ह्या महापुरुषांच्या सत्वगुणी पुरुष ज्यांच्या ठिकाणी आळस नाही, ज्यांच्या ठिकाणी प्रमाद नाही, त्यांच्या ठिकाणी निद्रा झोपाळूपणा नाही, अशा प्रकारची संतती जी आहे ह्या संतती ती गणना होत नाही. म्हणजे तमोगुणी संतती नाही. रजोगुणी म्हणजे ज्यांना सारखं एका पायाला भोवरा बांधून केवळ विषयच मिळवावेत असं ज्यांना वाटतं, अशी ही रजोगुणी संतती नाही. ही सत्वगुणी संतती आहे की ज्याच्या ठिकाणी त्यांना प्रत्येक कर्म, प्रत्येक भावना आणि प्रत्येक विचार हा केवळ सत्याकडं, परमात्म्याकडे नेणारा असतो. त्यांचा आहार सात्विक असतो, त्यांचं संचार सुद्धा सात्विक असतो, त्यांचं वर्तन सात्विक असतं. आणि अशी सात्विक कुलामध्ये सात्विक संतती जेव्हा जन्माला येते तयाचा हरिख वाटे देवा असं तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं की अशी सात्विक संतती असते, आम्ही ओळखावी कशी? की साधारण सात्विक संतती असले तर अशा संततीची संगती आम्ही पण करू, पण ते जीवनामध्ये काय करतात आणि आम्हाला ते तुम्ही सांगाल ते करताना दिसले, ती त्यांची लक्षणं समजून आम्ही त्यांच्या संगतीत जाऊ. ती तिसऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत गीता भागवत गीता भागवत जगद्गुरु तुकोबाराय एक सहज सांगतो. मागच्या याच्यामध्ये सांगितलं आपण काय धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जसं आपण माता आणि पिता या शब्दांचा व्युत्पत्ती किंवा त्याचा आशय आपल्याला सांगितला, अभिप्राय सांगितला, त्या शब्दाचा अर्थ, तसं कन्या आणि पुत्र ह्या शब्दांचा सुद्धा हे अर्थवाही शब्द आहेत. कन्या या शब्दाचा अर्थ आहे कम प्रति नयती इति सा कन्या. कम म्हणजे सुख. जी आपल्या आईवडिलांना
कुठेही थोडंही दुःख होऊ नये, आपल्या आचार विचाराने आई वडील नेहमी संतुष्ट असावे, त्याच्यासाठी किती कष्ट झेलण्याची तयारी जिची आहे, की मला किती दुःखाचे डोंगर आले तरी माझे आई वडील मात्र माझ्या आचरणाने नेहमी संतुष्ट राहिले पाहिजे, अशी जी साध्वी स्त्री आहे, ती जी कन्या आहे तिला म्हणतात कन्या. विठ्ठल एकदा एक नवीन दाम्पत्य होतं, त्यांचं थोडं भांडण झालं. तेव्हा हे जेव्हा त्या मुलीच्या आईला कळलं, त्यावेळेला ती मुलीची आई तिला भेटायला आली आणि तिला सांगितलं, अरे आपल्या परंपरेचं जतन करायचं, याच्यामध्ये तुमचं भांडणाचं काय कारण झालं, कशावरून झालं असं विचारलं. तिनं सांगितलं, आई मी तुझी मुलगी आहे ना, मला काही विचारू नको, मी जित्या रोटी आणि मेल्या माती हे व्रतच घेतलेलं आहे, तू काहीच काळजी करू नको. हे शरीर पडेल पण पतीच्या आज्ञेचं आणि सासू सासऱ्याच्या आज्ञेचं उल्लंघन मी कधीही करणार नाही. विठ्ठल त्याला म्हणतात कन्या. आणि पुत्र कशाला म्हणतात? पुत्र त्याला म्हणतात पुन्नाम नरकात त्रायते ती पुत्र. हा जर आपले वडील सत्पुरुष असतील तर त्यांचं तर आपण अनुगमन करूच, पण कधी कधी असं होतं की काही काही गोष्टी आपल्या बालपणापासून त्यांच्याही चुकीच्या असू शकतात, जरी ते आपले जन्मदाते असले तरी, पण कदाचित ते परमार्थिक पण नसू शकतात. असं जरी असलं पण पुत्राचं हे कार्य आहे की त्यांच्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळ्या त्रुटीचा त्याग करून या ठिकाणी सदाचरणाचा आपण अंगीकार करायचा आणि दररोज आई वडिलांचं मानस दर्शन करायचं आणि त्यांच्यासाठी काही नामस्मरण करायचं आणि त्यांचा उद्धार सद्गती जो करतो का त्यांनी लिहिले पुन्नाम नरकात राहते. जो आपल्या वडिलांचं आईचं जर काही दोष असतील तर त्यांचं नरकापासून संरक्षण करतो, त्याला म्हणतात पुत्र. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं की अशी जी सात्विक संतती आहे तर ती आम्हाला कळाली तर आम्ही दुष्ट संगती करणार नाही आणि त्यांची संगती करू, पण त्यांची लक्षणं काय आहेत ते आम्हाला सांगा ना. तुकाराम महाराज म्हणतात साधं लक्षण आहे. इथं वारकरी संप्रदायाचे सगळे साधक वर्ग आहे, तर याच्यामध्ये तुकोबाराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे दोनच मार्ग सांगितले. काय? जे लोक दररोज गीता अर्थात ज्ञानेश्वरी वाचतील, भागवत अर्थात एकनाथी भागवत वाचतील, गीता भागवत आणि करीती श्रवण, जरी आपलं वाचन झालं तर तो स्वाध्यायच आहे, परंतु जरी आपल्याला नाही झालं तरी ज्या जिथं ज्ञानेश्वरी चालते, जिथं जिथं भागवत चालतो त्याचं श्रवण करायचं, ते ऐकायचं, त्याचा विचार करायचा असं. आणि हे दोनच ग्रंथ सांगितले, गीता आणि भागवत. हेच का सांगितले तर त्या ठिकाणी गीतेमध्ये त्याग सांगितलेला आहे. गीतेमध्ये त्याग, आणि मनुष्याला जीवनात त्यागाशिवाय खरंच सुख होत नाही. त्यागेने एके अमृतत्व मानशो असा वेद सांगतो, आणि ते त्यागाचे धडे घ्यायचे असेल तर मनुष्याने गीता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि भागवत जीवनामध्ये प्रेम शिकवतो, म्हणून आपल्या जीवनात प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर त्या माणसाने एकनाथी भागवत ऐकलं पाहिजे किंवा वाचलं पाहिजे, त्या आपला जीवन ग्रंथ केला पाहिजे. त्याच्या जीवनात सुखाला आणि प्रेमाला कधीच उणीव पडणार नाही. विठ्ठल त्यासाठी त्यांनी सांगितलं की अहो तर आमच्यावर संसाराचा खूप मोठा भार आहे, आम्ही कधी गीता आणि भागवत वाचायचं, आणि कधी दुसरं एक साधन सांगितलं अखंड चिंतन विठोबाचे. अखंड म्हणजे निरंतर त्या परमात्म्याचं चिंतन नामस्मरण करायचं. ही दोन साधनं असली की समजायची ती सात्विक संतती आहे. त्यांची ही संतती पाहिल्यावर देवालाही आनंद होतो, संतांनाही होतो, आणि दुष्टाती दुष्ट असला तरी अंतरंगातून त्याला सुद्धा आनंद होतो. विठ्ठल स्वामी महाराजांना त्यांनी एकाने विचारलं अखंड चिंतन कसं काय करायचं? झोपेतही चिंतन, जागृतीतही चिंतन, स्वप्नातही चिंतन, मग व्यवहारातली कामं करायची कधी? विठ्ठल तुकाराम महाराजांनी सांगितलं काय
याचा अर्थ तुम्ही रात्रंदिवस करा असं नाही. याच्या ठिकाणी आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. ठराविक नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. मनुष्याने दररोज काहीतरी ओव्या भागवताच्या, ज्ञानेश्वरीच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग याच्यापैकी एका पाठीमागे एक किंवा सगळ्याचं थोडं थोडं असा जर स्वाध्याय केला त्यांनी दररोज, तर त्या ठिकाणी ते सांगतात की गीता आणि भागवत यांचं जर आपण दररोज श्रवण करायचं, गीता भागवत करीती चिंतन, आणि अखंड या शब्दाचा अर्थ हे सर्व कार्य व्यवस्थित करत असताना नित्यनेमाने काही झालं तरी ह्या ग्रंथाशी, ह्या शब्दांशी मी काही काळ, काही क्षण तरी माझ्या जीवनातले खर्च करील असं म्हणून केलेला स्वाध्याय हा अखंडच आहे. विठ्ठल काही लोक विचारतात, माळ घालतानाच विचारतात का हो पण आम्हाला दररोज नाही झालं तर काय हरकत नाही. अहो वारकऱ्याचा नियम आहे, नियम याचाच अर्थ आहे नित्याने करण्याची गोष्ट आहे. पण ते म्हणे पण आम्हाला मरायला सवड नाही, जणू काय मरण यांच्या हातातच आहे. किती काय झालं तर जेवण करताना काम बाजूला करतात की नाही, झोपेच्या वेळेला काम बाजूला करतात की नाही, हॉस्पिटल ICU मध्ये भरती होता तेव्हा कोणतं काम करता. मग ज्या देवाने तुम्हाला जन्म दिला त्याच्यासाठी एवढी सेवा करायला नको का. विठ्ठल कामामध्ये काम काही मनारा जाईल सुख होईल दुःखाले. कामामध्ये काम काही मनारा गीता जसं त्याग शिकवते तसा भागवत प्रेम शिकवतो, आणि नामस्मरण जे आहे ते आपल्या हृदयाची, अंतकरणाची शुद्धी करतं, आपल्या हृदयाला स्थिर करतं, आपल्याला संतांची भेट घालून देतं, जीवनात मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर देतं. फक्त ही साधनाचं अनुष्ठान नित्य निरंतर श्रद्धापूर्वक करीत राहावं. विठ्ठल तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबराय अशा ह्या महापुरुषाचं तुम्ही खूप खूप वर्णन केलं, तुम्हाला याच्याबद्दल काय भावना आहे, तुमच्या अंतकरणात याच्याविषयी जो काही दृढ अशा प्रकारचं तुमचं त्याच्यावर प्रेम आहे, त्याच्याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं बरं. तुकाराम महाराजांनी अभंगात
देवा वासुदेवा देवा दयाचा हरी वासुदेवा 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 दया दयाचा हरी वासुदेवा खरं तर असं आहे, ही जी सभा आहे ना, ही सभा आहे गान कोकळांची, ही सभा आहे मृदुंग शिरोमणींची. या सभेमध्ये श्रोतृवृंद पण तसाच आहे. फक्त या ठिकाणी एकच कमतरता आहे, म्हणजे मला कोलेकुई ज्याला म्हणतात किंवा कावळ्याची गानकळा त्याचं सुद्धा ज्ञान नाही. विठ्ठल
सुवासिनी बाईनी जसं कुंकवाला नाही म्हणता येत नाही तसं कधीतरी आम्ही प्रसंगाने ही सेवा करत असतो. पण जे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हरिभक्त पारायण कैलासवासी वैकुंठवासी कंद महाराजांची मला ही सेवा आहे आणि ती सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात तशी माझ्या वाट्याला आलेली आहे. हे माझं परम भाग्य आहे. विठ्ठल हे कधी कधी आमचे काही स्नेही म्हणतात की आज तुमचा स्वर लागला होता. तर मी म्हटलं जर लागला होता हे मला कळलं असतं तर मग मी त्याला सोडला नसता. ऐके नाही, स्वर लागला हे सुद्धा कळत नाही. विठ्ठल सगळ्यांचं प्रेम आहे आणि आम्ही कीर्तनात आपल्याला शिव्या देत नाही म्हणून चिंतन करण्याला संधी मिळते. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. मला ह्या अशा महापुरुषांची सेवा घडली तरी माझ्या दैवा, काही ठिकाणी तर असं आहे तरीच माझ्या दैवा पार नाही. असं झालं तरच माझ्या दैवाला कधीच सीमा नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि आज आपण एका पवित्र आत्म्याचं या ठिकाणी जे काही पुण्यस्मरण आहे त्यांची सेवा म्हणजे ही जी आपली शब्दरूपी फुलं आहेत ही त्यांच्या चरणी समर्पित करायची आणि त्यांच्या चरणी त्यांच्या सत्तेतून माऊलींच्या द्वारा अशा प्रकारचं प्रार्थना करायची की आपण जरी ह्या शरीराने भौतिक शरीराने आमच्या पुढं लुप्तप्राय झालेला असला किंवा लुप्त झालेला असाल तरी आपला जो कीर्तिस्तंभ आहे तो असाच अमर राहावा आणि आपली परंपरा चालवण्यासाठी आम्हाला शारीरबल, मनोबल, बुद्धिबल आणि आत्मबल द्यावं. यासाठी आम्ही आपल्याच स्मृतिरूपी चरणाच्या ठिकाणी प्रार्थना करीत आहोत. सर्वेत्र सुखिना सन्तु, सर्वजण सुखी असोत, सर्वे सन्तु निरामयः, सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणी पश्यन्तु, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि मा कश्चित दुःख मापण्यात, कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो. आणि आपण जी सेवा आमरणांत केली तीच सेवा शेवटच्या श्वासापर्यंत कायेने, वाचेने, मनाने, धनाने आमच्याकडून होत राहो असे आशीर्वचन आम्हाला प्राप्त व्हावेत. विठोबा करविली तैशी केली कटकट, वाकुडिकी नीट देव जाणे, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालून गोपाळा भार असे. या ठिकाणी तसं पाहिलं तर हे एक संत मालिकेतलं रत्न हरिभक्त पारायण प्रातस्मरणीय कंदजी महाराज
या ठिकाणी त्यांचं नाव आहे आनंदराव आहे. आनंदम ददाती इति आनंद. सगळ्यांना हा जो आनंदाचा प्रवाह आहे आपल्या परंपरेमध्ये, आपतेष्टामध्ये, हा आपल्या कुलामध्ये, वंशामध्ये अशाच प्रकारचा प्रवाहित व्हावा म्हणून त्यांचं हे सामर्थ्य आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याच कृपाछत्राखाली एकत्र आलो आणि हे जी काही सेवा आहे ती त्यांच्या ठिकाणी समर्पित केली. आता या ठिकाणी आम्ही जे बोललो त्या अभंगाच्या संबंधाने चिंतन, त्याचं कारण असं आहे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आळंदीसारख्या महाक्षेत्रामध्ये अनेक साधू सज्जनांच्या सहवासात सद्ग्रंथांचं काही चिंतन होतं. त्यामुळे ही गोष्ट बोलता येते. जसं कोणी इतिहासाचा अभ्यास, शेतकीचा अभ्यास, तसा हा एक अभ्यास आहे. हे आम्ही जे बोलतो हे तोंडातून शब्द बाहेर पडतात, ओठातून शब्द बाहेर पडतात, ते आमच्या पोटात असतील असं नाही. मग कशाला, जर पोटात नाही तर इथं कशाला बोलता, तर जे पोटातले शब्द आमच्या ओठात जावे अशी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आपल्या चरणाच्या ठिकाणी ही भीक मागून मी आपल्या चिंतनाला विराम देत आहे. विठ्ठल जय भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सर्ववीर संभाजी महाराज की जय. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तमहरी. हरिभक्तिपरायण, पूजनीय, वंदनीय आनंदराव नामदेव अक्कंद पाटील यांच्या 14व्या पुण्यस्मरणार्थ ज्यांची कीर्तन सेवा आपण ऐकलेली आहे असे हरिभक्तिपरायण, पूजनीय, वंदनीय डॉक्टर महाराज जाधव यांची प्रकृती, स्वास्थ्य आपल्याला लक्षात आलं असेल. खरं तर वास्तविक पाहता त्यांचं बोलणं तसं थांबवलेलंच आहे. मध्यंतरीच्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये त्यांना एक शब्द बोलता येत नव्हता, कंठबंध झाला होता. वर्षभर त्यांचं बोलणं थांबलेलं होतं. आता 2-4 महिन्यात थोडंसं बोलायला लागलं. पण आम्ही भाऊसाहेबांना येऊन खूप आग्रह धरला. आग्रह गेल्यानंतर